दिनांक 26 फेब्रुवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयोग योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 361 पासून पुढे. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्तत्मानि तुष्यति. सुखमान्तिकं यत् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितं चलति तत्वतः. म्हणून आसनाची गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेने होईल तरी हो का निरोधुया. एरवी तरी येणी योगे जे इंद्रिया विधान लागे ते चित्त भेटो रिगे आपण पेया. परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे देखत खेवो ओळखे म्हणे तत्व हे मी. तिये ओळखीची सरिसे सुखाच्या साम्राज्यी बैसे मग आपण पा समरसे विरोनी जाय. जया परते आनिक नाही जया ते नेनिते इंद्रिये कही ते आपणची आपुल्या ठाई होऊनी ठाके. यम लब्धवाचा परम लाभ मन्यन्ते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. मग मेरू पासूनी थोरे देह दुःखाचे निडोंगरे दाटी जो पापडी भरे चित्त न दटे. का शस्त्रेवरी तोडिलिया देह अग्नी माझी पडलिया चित्त महासुखी पौडलिया चेवोचिने. ऐसे आपण पारे गोनी ठाये मग देहाची वासून पाहे आणि कची सुख होऊन जाये म्हणून विसरे. तम विद्या दुःख संयोगम वियोगम योग सज्ञितम सनिश्चयेन योग वक्तव्य योगो निर्विण चेतसा. जया सुखाची गोडी मग आरतीची सेची सोडी संसाराच्या तोंडी गुंतले जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागे. जे अभ्यासलिनी योगे सावयव देखावे लागे देखिले तरी अंगे होईजिले जगा. संकल्प प्रभावा कामं सत्यक्त्वा सर्वान् श्रेष्ठा मनसैवेंद्रिय ग्रामं विनियम्य समंततः. तरी तोची योगु बापा एक परी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखवे जे. हा विषया ते निमालिया ऐका इंद्रिये नेमाच्या धारिणी देखे तरी ही घालून मुके जीवित्वासी. ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी सुखे धृतीच्या धवळारी बुद्धी नांदे. शने शने रूपमेद बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थ मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. यतो यतो निश्चरति मनश्चंचलम स्थिरम ततस्तो नियमितेद्दा मान्येव वंशनेत. बुद्धी धैर्य होय वसोटा तरी मनाते अनुभवाच्या वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. याही एके परी प्राप्ती आहे विचारी हे नठके तरी सोपारी आणिक एके. आता नियमोची हा एकला जीवे करावा आपुला जैसा कृतनिश्चयाची बोला बाहेरा नोहे. जरी येतुलिनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे ना तरी घालावे मोकुलोनी. मग मोकुलेले जेथ जाईल तेथून नेमुची घेऊन येईल ऐसे स्थैर्याचे होईल सावियाचे की. प्रशांत मनसम ह्येनम योगिनम सुखमुत्तमम उपेती शांतरजसम ब्रह्माभूतम कलशमम. पाठिके तुलिनी एक वेळे तया स्थैर्याची निमेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. तया ते देखुनी अंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्यते जे उखडेल. त्रैलोक्य हे आकाशी दिसे दुसरे ते अब्र जे वीरे ते गगनची का भरे विश्व जैसे. तैसे चित्तलया जाये आणि चैतन्याची आघवे होय ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे जेने. युज्यनेवम सदात्मानं योगी विगत कल्मषा सुखेन ब्रह्म संसर्ष मत्यनंत सुखमश्नुते. या सोपिया योग स्थिती उकुलो देखिला गा बहुती संकल्पाच्या संपत्ती रुसोनिया. ते सुखाचे निसंगा ते आली परब्रह्मा आतो ते लवण तैसे जळाते सांडू नेने. तैसे होय तिये मिळी मग सामरस्याच्या रावळी महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. ऐसे आपले पायवरी चाली जे आपले पाठीवरी हे पार्था नागवे तरी आन एके. म्हणून आसनाच्या बळकटापासून आरंभ करून जो आम्ही तुला योगाभ्यास सांगितला त्या योगाने झाला तर त्या इंद्रियाचा निग्रह होईल.
एरवी योगामुळे इंद्रियांचे दमन जरी झाले तरी चित्त आत्म्याच्या भेटीला उतावीळ होते असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. जेव्हा मन अंतर्मुख होते आणि आपण आपल्या स्वभावाला पाहता स्वरूपाची ओळख पडते, ते तत्व मीच आहे अशी जाणीव होते. त्या ओळखीबरोबरच ते सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि तिथे आत्म्याशी समरस होऊन चित्ताचा चित्तपणा नाहीसा होतो, ज्याहून दुसरे काही नाही व ज्याचे इंद्रियाला केव्हाच ज्ञान होत नाही असे जे चैतन्य, ते मन स्वतःच्या ठिकाणी होऊन राहते. मग मेरू पर्वतापेक्षाही मोठे दुःख त्याच्या देहावर पडले तरी त्याच्या भाराने त्याचे चित्त दडपले जात नाही, अथवा त्याचा देह शस्त्राने तोडला, अग्नीमध्ये पडला तरी आत्मानंदी रमलेल्या त्याच्या मनाला जागृती येत नाही. याप्रमाणे आत्मसुखात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवण विसरतो आणि अशा अनिर्वाच्य सुखामुळे त्याला सर्वांचा विसर पडलेला असतो. संसाराची चटक लागलेल्या, संसारात गुंतलेल्या मनाला या सुखाच्या गोडीमुळे आता विषयांचे स्मरण देखील होत नाही. जे योगाची शोभा, संतोषाचेच केवळ राज्य आणि ज्याच्याकरता ज्ञानाची आवश्यकता, ते ब्रह्मसुख योगाभ्यासाने मूर्तिमंत दिसू लागते आणि दिसू लागताच ते पाहणारा तद्रूपच बनतो. तथापि अर्जुना, एका प्रकाराने हा योग सोपा आहे. संकल्पाचा पुत्र जो काम त्याला नाहीसा करावा, हा संकल्प विषय वासना मेला असे ऐकेल आणि इंद्रिय नेमलेल्या स्थितीत आहेत असे पाहिल तर त्याचा हृदय फाडून मृत्यू होईल. असे हे जर वैराग्याने केले तर संकल्पाची एरझार संपते आणि बुद्धी धैर्याच्या महालात सुखाने वास करते. बुद्धीला धैर्याचा आधार मिळाला म्हणजे मग ती मनाला हळूहळू ब्रह्मानुभवाच्या वाटेला लावून त्याची ब्रह्मरूपी स्थापना करते. या एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते आणि हेही घडत नसल्यास याहीपेक्षा सुलभ असा दुसरा एक मार्ग सांगतो. साधकाने एकदा नियम करावा की एकदा केलेला निश्चय टाळावायचा नाही. अशा निश्चयाने जर चित्त स्थिर झाले तर अनायासेच काम झाले, पण असे जर झाले नाही तर त्या चित्ताला खुशाल स्वैर भटकू द्यावे. मग ते चित्त मोकळे सुटल्यावर जिथे जाईल तिथून निश्चय त्याला परत घेऊन येईल आणि अशा प्रकारे ते तत्काळ स्थिर होऊन राहील. नंतर काही वेळाने स्थैर्याच्या बळाने मन सहज आत्मस्वरूपाजवळ येईल. मग आत्मस्वरूपास पाहून त्यात मिसळून जाईल. तेव्हा द्वैत अद्वैत नाहीसे होऊन ऐक्याच्या तेजाने विश्व प्रकाशेल. आकाशात दिसणारे ढग नाहीसे झाले की जसे संपूर्ण विश्व आकाशानेच भरलेले दिसते, तसे चित्त आत्मस्वरूपी लयास गेले की संपूर्ण विश्व चैतन्यमयच होते. या सुलभ उपायाने अशा प्रकारची सिद्धी प्राप्त होते. मनातील संकल्प विकल्प सोडून जे या सोप्या योगस्थितीचा पुष्कळ अनुभव घेऊन सुखी झाले, ते त्या सुखाच्या संगतीने परब्रह्मपदास येऊन पोचले. जसे मीठ पाण्यात मिसळले की ते वेगळे राहत नाही, याप्रमाणे योगी तद्रूप होतात आणि मग ते ब्रह्मानंदाच्या मंदिरात महासुखाची दिवाळी झाल्याप्रमाणे सर्व जग पाहतात. ऐसे हे आपल्या पायांनी आपल्या पाठीवर चालण्यासारखे आहे. अर्जुना, तर तुला हे करता येत नसेल तर दुसरा उपाय पुढे सांगतो, असे श्रीकृष्ण त्यास म्हणाले. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.